नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण जे लेटेस्ट RTIचा रिप्लाय पाहणार आहोत की महाट्रान्सको LDCकडून, किंवा आपण जो आपण जो RTI केला होता त्या RTIचा काय रिप्लाय आला, किंवा बघा याच्यामध्ये दोन पॉईंट आहेत. आता एक तर नोडल ऑफिसर त्याला मी कॉल केला होता, तर त्याचा काय रिप्लाय आला. आणि दुसरी गोष्ट, मी RTI पण केला होता जसं की तुम्हाला माहितीच आहे, तर त्याचा काय स्टेटस आहे किंवा काय रिप्लाय आहे ते आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगेन की जर तुम्हाला आपल्या चॅनलवरील व्हिडिओज किंवा आपले अपडेट्स किंवा आपल्या चॅनलवरील जाहिराती असतील किंवा आपल्या चॅनलवरील कंटेंट असेल स्टडी रिलेटेड वगैरे, तर तुम्ही काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला आवडत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की भविष्यात आपल्याला अधिकारी बनायचं आहे, तर सबस्क्राईब करा. नंतर एक लाईक ठोका जर तुम्हाला माहिती वगैरे आवडली तर लाईक करा. आणि कमेंट करायला विसरू नका. मी निगेटिव्ह कमेंट पाहणार नाही, फक्त पॉझिटिव्ह कमेंटच पाहणार आहे. कारण निगेटिव्ह कमेंट भरपूर मुलं करतील की फक्त व्ह्यूजसाठीच व्हिडिओ बनवता वगैरे वगैरे, अशा भरपूर आहे. पण मला तुम्हाला ही एक अपडेट द्यायची, फक्त ही एक अपडेट आहे, याच्यात काही रिझल्ट आलेला नाही, मी आधीच सांगतो तुम्हाला. फक्त ही एक अपडेट आहे की त्यांचं रिप्लाय वगैरे काय आहे, किंवा माझं बोलणं काय झालं, किंवा त्यांच्या बोलण्यावरून मला काय अंदाज लागतो की कधी रिझल्ट लागू शकतो, बरोबर. त्यामुळं थोडंसं तुम्ही याच्याकडे पण लक्ष द्या. कारण भरपूर साऱ्या मुलांचे मला टेलिग्रामवरती मेसेज येतात की सर रिझल्ट कधी. काल एक मी व्हिडिओ टाकला होता, तर त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा, तो तर स्टडी रिलेटेड होता, जे म्हणजे इंग्लिश सिरीजचा तो एक व्हिडिओ होता. त्याच्यामध्ये पण मुलांनी टाकला की LDC रिझल्ट तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि टेलिग्रामला पण मला भरपूर मेसेज येतात, टेलिग्रामला सुद्धा, की सर रिझल्ट कधी. त्यामुळे मी थोडंसं अपडेट घेऊन मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. याच्या मागे असा हेतू नाही आहे की व्ह्यूज वाढावे, सबस्क्रायबर वाढावे वगैरे वगैरे, असे भरपूर सारे कमेंट करा. पण जाऊ दे, त्यांच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे. आपल्याला अल्टिमेट एम आहे की रिझल्ट कधी आला, म्हणजे कधी येईल, आणि जर नाही आला तर तो कधी, आपल्याला त्याच्याबद्दल काय आपल्याला पावलं उचलली पाहिजेत. आता स्टेप बाय स्टेप चालू करा. बघा, पहिली गोष्ट आहे की ज्या नोडल ऑफिसरचा नंबर आला होता, त्या नोडल ऑफिसरला मी कॉल लावला. तर बघा, नोडल ऑफिसरचं म्हणणं काय होतं की तुम्ही काय करा. बघा, मी कॉल लावला आणि त्याला असं विचारलं की सर मी एक RTI फाईल केला होता RTI मी टाकला होता, तर त्या RTIचा काय रिप्लाय आहे किंवा काय स्टेटस आहे माझ्या RTIचा. तर त्यांचं असं सांगण्यात आलं की तुम्ही काय करा. बघा, तुम्ही एनर्जी डिपार्टमेंटला संपर्क साधा. आता मला एक सांगा, जर मी RTI टाकला आहे तर, आणि जर तुमचा नंबर आला आहे, तर तुम्ही असं कसं उडवाउडवीचे उत्तर देऊ शकता की तुम्ही एनर्जी डिपार्टमेंटला संपर्क साधा म्हणून. म्हणजे हे मला बरोबर नाही वाटलं. मी त्यांना तिथंच बोललो की सर मी RTI टाकलेला आहे, तर उत्तर तुम्ही दिलं पाहिजे ना की याचं काय स्टेटस आहे, बरोबर. तर त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही एनर्जी डिपार्टमेंटमध्ये कॉल लावा. तर हे उडवाउडवीचं उत्तर होतं. म्हणजे पहिली गोष्ट तर हे आहे. नंतर मी काय केलं, नंतर मी एक मेल केला त्यांना, म्हणजे त्याच नोडल ऑफिसरचा खाली मेल ID पण होता, त्याच्यावरती मेल पण केला की अशा गोष्टी होत आहेत, मी RTI वगैरे टाकलेला आहे. तर आता हे तर टाकले. दुसरी गोष्ट, आता याच्यासाठी पावलं काय उचलले पाहिजे, किंवा त्या स्टेटसमध्ये अजून काय नाही. जो रिप्लाय आलेला आहे त्याच्यामध्ये असं सांगण्यात आले, म्हणजे महत्त्वाचं तर काही नाही त्याच्यात, असं सांगण्यात आलं की तुमचा जो फॉर्म आहे, बघा, तुमचा जो RTI आहे तो आम्ही फॉरवर्ड केला आहे एनर्जी डिपार्टमेंटला. मग त्यांच्याकडून आम्हाला रिप्लाय वगैरे येईल. त्यांनी मग त्याच्यामध्ये ॲड्रेस वगैरे टाकला की कुठे त्याचं ऑफिस आहे वगैरे वगैरे, तुमचा RTIचा नंबर वगैरे टाकून एनर्जी डिपार्टमेंटला आम्ही पाठवत आहोत वगैरे वगैरे, असं त्याच्यामध्ये रिप्लाय आलेला आहे. पण हा जो म्हणजे नोडल ऑफिसरला मी जे कॉल लावलेला ते मला अनसॅटिस्फाईड होतं की त्यांच्याकडून असं उत्तर अपेक्षित नव्हतं. आता याच्यासाठी काय केलं पाहिजे, ठीक आहे, हा तर RTIचा अपडेट होता की इथपर्यंत असं आहे. तर मला यांच्या उत्तरावरून असं वाटत नाही आहे की तो RTI पण लवकर येईल म्हणून. आणि रिझल्टचं तर काय बघूयात आपण. आता त्याच्यासाठी आपण फक्त 5 दिवस वेट करूया. 5 दिवस आपल्याला वेट करायचं आहे. मी मेल पण केलेला आहे की लवकरात लवकर मला 5 दिवसाच्या आतमध्ये मला RTIचा रिप्लाय पाहिजे म्हणून. आणि मी फक्त नोडल ऑफिसरलाच नाही, तर मी जी एनर्जी डिपार्टमेंट आहे त्यालाही मेल केला आहे की अशा गोष्टी आहेत, बरोबर. आता नोडल ऑफिसरकडून आपल्याला जर व्यवस्थित रिप्लाय येत नसेल तर आपल्याला अपील करावी लागते, आहे ना. फर्स्ट अपील आपण त्याला म्हणतो.
तर ते अपील केल्यानंतर पण 30-35 दिवस जातात. त्यामुळं हे न करता मी काय केलं, मेलच करून टाकला, जेणेकरून मेल पाहतील आणि मेलचा रिप्लाय लगेच येईल. त्यामुळे आता आपल्याला मित्रांनो काय करायचं आहे की 5 दिवस वेट करायचं आहे. 5 दिवस वेट करू आणि तिथून आपण पुढची ॲक्शन घेऊ की त्याच्याबद्दल आपल्याला कोणाला मेल करायचे किंवा काय करायचं किंवा कोणाला कॉलिंग करायचं, आपण नंबर वगैरे काढूयात आणि तसे आपण ॲक्शन घेऊयात. पण हे पूर्णपणे सॅटिस्फाय करणारे आन्सर वगैरे मला तिथून मिळालेले आहेत. त्यामुळं जोपर्यंत आता रिप्लाय येत नाही, आता एनर्जी डिपार्टमेंटला तर ते म्हणतात की आम्ही ट्रान्सफर केला आहे तुमचा RTI वगैरे अशा गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत, बरोबर. तर बघा, बघूयात आता. मी समजू शकतो की तुमचा म्हणजे प्रॉब्लेम किंवा रिझल्ट येण्याची जी उत्सुकता असते किंवा आला पाहिजे, आता 45 दिवस झाले वगैरे आहे ना, तर रिझल्ट आला पाहिजे असं आपल्याला वाटतं. पण ठीक आहे, आपली म्हणजे आपण पण बघतोय त्याच्या बाबतीत की काय अजून केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने ॲक्शन आपण घेतली पाहिजे. पण तुम्हाला मी सांगतो की 5 दिवस आपण वेट करूयात. त्या 5 दिवसामध्ये आपण बघूयात की काय होते. 5 दिवसामध्ये जर कोणताही रिप्लाय आपल्याला कुठूनच आला नाही तर आपण टेलिग्रामला आपण चांगल्या पद्धतीने आपण तो मोहीम आपण राबवूयात. तर ती काय आहे, कशा आहे, त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा टेलिग्रामला तुम्हाला समजेल. त्यामुळे तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल पण काय करा, जॉईन करून ठेवा, जेणेकरून त्याच्यावरती आपण ती मोहीम वगैरे राबवण्यास आपल्याला मदत होईल मित्रांनो. चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.